दर्शन करणारे आमचे परममित्र आमचे गुरुबंधू अमोल महाराज जाधव यांनी या ठिकाणी मला सेवा करण्याची परवानगी दिली. खूप मोठं मन म्हणावं लागेल आमच्या अमोल महाराजांचं. सगळं परिश्रम त्यांनी केले आणि प्रवचनाचा कार्यक्रम मात्र माझं नाव सुचवलं. मला हे एक आश्चर्य वाटलं, कारण की आपल्या माणसाला मोठं म्हणणारी माणसं ही कमी असतात. मनाने संपत्तीला मोठी असतील, ऐश्वर्याने मोठी असतील, पण मोठी मनाची माणसं आता या काळात जरा दुर्मिळ झाली. म्हणून एकदा अमोल महाराजासाठी घेऊन आला. मी बाबांना बोललो होतो की बाबा काही अडचण असेल तर सांगा, जागेची अडचण असेल आमच्याकडे बरं मोठं पडायला नाही, आपण मंडप टाकू, आपण आणखी तुम्ही जे सांगाल ते. कारण नर्मदा परिक्रमा हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. बाबांनी मला ज्या टायमाला सांगितलं की मी नर्मदा परिक्रमा करून आळंदीला येतो, त्या टायमाला काय सांगू की महाराष्ट्रातला कुठलाही नर्मदा परिक्रमावासी असेल तर तो रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा आम्हाला जवळचा आहे. आणि मला एवढा स्वाभिमान वाटला, इतका अभिमान वाटला त्या गोष्टीचा की अरे आपल्या परिसरातील शिवाजी बाबा आणि त्यांनी एक नाही गजानन महाराज 2 परिक्रमा केल्या. परिक्रमा ही काही हा भाजीपाला नाहीये. परिक्रमा जो करेल त्यांना त्या परिक्रमेचं महत्व आहे. परिक्रमा करणं म्हणजे खूप अशा प्रकारची खडतर अशा प्रकारची साधना आहे, पण जगात तिच्यासारखी पवित्र साधना दुसरी कोणती नाहीये. जगात नर्मदा परिक्रमेसारखं पावित्र्य, जगात नर्मदा परिक्रमेसारखी शक्ती या जगात दुसऱ्या साधनेत नाही. म्हणून अशी खडतर अशा प्रकारची परिक्रमा आमच्या शिवाजी बाबांनी केली. आणि आज ह्या ठिकाणी थोडं मला या ठिकाणी बोलण्याची संधीही दिली. आमचे सर्व बालगोपाळ आणि महाराजावर प्रेम करणारा हा सर्व त्यांचा भक्त परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, गावकरी मंडळी, हे तुम्ही सर्वजण शिवाजी महाराजांच्या ह्या कार्यक्रमाकरता इतक्या 200-400 किलोमीटरवरून या ठिकाणी धावत आलात. यावरून बाबाचं चरित्र आणि चारित्र्य काय आहे याची कल्पना आल्याशिवाय राहत. एका छोट्याशा खेडेगावात जन्माला आलेले आमचे बाबा, पण सर्व गावाला धरून चालणारे, अगदी बिकट परिस्थितीतून जोडून या धरून उत्तम व्यवहार उदास विचारे वीच करी, उत्तमची गती कोणी तो पावेल, उत्तम भोगील जीवन. सुंदर अशा प्रकारचं आपलं सांसारिक जीवन जगत असताना इतरांनी आम्ही तुम्ही त्यांच्या जीवनातून खऱ्या अर्थानं प्रेरणा घेण्यासारखं आहे की कामामध्ये काम काही म्हणा राम राम. अरे आत्मउद्धार करून घेण्याकरता घरदार सोडावं लागतं, बायका पोरं सोडून जावं लागतं असं नाही. संसार करून सुद्धा नीटनेटका परमार्थ करता येतो याचं मूर्तिमंत जीवनाचं उदाहरण म्हणजे आमचे शिवाजी बाबा आहे. एकदम निकोप निर्मळ स्वच्छ परमार्थ कसा असावा याचं एक उदाहरण खऱ्या अर्थानं आपले बाबा आहे. म्हणून सुंदर अशा प्रकारची आपली परिक्रमेची साधना आणि परिवारासहित आमच्या मातोश्री त्यांनी सुद्धा एक परिक्रमा बाबासोबत केली. पहा, आणि मी प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला एक सांगेन, जीवनात आपले डोळे झाकण्याच्या अगोदर एकदा जशी होईल तशी, गाडीनं होईल तर गाडीनं होईल, जशी करता येईल तशी एकदा आपण नर्मदा परिक्रमा करून या. त्याच्याशिवाय देवाला सांगा की देवा आम्हाला नेऊ नको, कारण की नर्मदा परिक्रमा जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनात होणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनाला परिपूर्णता येणारच नाही. आणि जीवनामध्ये परमार्थाचा खरा आनंद जर आपल्याला घ्यायचा असेल, परमार्थाची खरी मजा जर आपल्याला घ्यायची असेल, परमार्थाचा खरा अद्भुत आनंद जर आपल्याला उपभोगायचा असेल तर नर्मदा परिक्रमा केल्याशिवाय आपल्याला तो मिळणार नाही. मीही नर्मदा परिक्रमा केली 2009 मध्ये. आमचे परमपूज्य गुरुवर्य गंजीधर बाबा यांनी मला सांगितले की अरे जा इकडे काय मारतो, कीर्तन करतो, लोकांचे पाकिटे घेतो, लोकांचे घर तू जा याला परमार्थ करून ये. त्यांनी मला असं रागराग सांगितलं. मीही असा मनात विचार केला की नर्मदेचं महत्व अनेकांच्या मुखातून आपण ऐकतो, एकदा जाऊन तरी यावं. म्हणून नर्मदा परिक्रमा 2009 मध्ये माझ्याही जीवनात मला ते योग आला. म्हणून परिक्रमा करता जसं गंगेचं महत्व आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सगळा दोष जाती भंगा. गंगेचं जसं स्नानाचं महत्व आहे, गंगेच्या जसं नाम स्मरणाचं महत्व आहे, त्याहीपेक्षा नर्मदा मैयाचं महत्व जास्त आहे. म्हणून नर्मदेचं स्नान केल्यानंतर पुण्य आहे, पण आमच्या गंगा मैयाचं स्नान केल्यानंतर